छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक बातमीनं खळबळ माजली। घरगुती भांडण्याच्या रागामध्ये पत्नीनं राहतं घरच पेटवून दिलं, पण सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। पाहूया का पेटवलं महिलेनं स्वतःचंच घर आणि काय आहे यामागचं नेमकं कारण, बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगरच्या नालंदा कॉम्प्लेक्स मधील हा 2 BHK फ्लॅट, यामधील सर्व गृहोपयोगी साहित्य जळून खाक झालंय। भीषण आगीच्या ज्वाळांनी केलेल्या नुकसानीच्या या खुणा आहेत, पण ही आग ना शॉर्ट सर्किटनं लागली ना स्वयंपाकाच्या गॅसचा भडका उडाला। ज्यांनी हा संसार थाटला होता त्या वैजवाडे दाम्पत्यामध्ये भांड्याला भांडं लागलं आणि त्यामुळे जो भडका उडाला त्यात हा संपूर्ण संसार जळून खाक झालाय। मी डॉक्टर गोविंद वैजवाडे इथे 12 नंबर फ्लॅटमध्ये नालंदा कॉम्प्लेक्समध्ये राहतो। माझ्या बायकोसोबत घरगुती वादामुळे गोंधळ चालू होता। माझ्या जीवाचा धोका काल मला जाणवला म्हणून मी घराच्या बाहेर पडलो। त्यानंतर सुद्धा तिनं सकाळी 6 वाजता येऊन घराच्या बाहेर मला बाहेर हाकलून घरामध्ये आग लावली। त्या घरामध्ये माझं सर्वस्व नष्ट झालं। संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच। पती पत्नीमध्ये होणारे वाद हे संसाराचाच भाग असतात, त्यामुळेच संसारातली गोडी वाढते असं म्हणतात। संभाजीनगरातील या दाम्पत्याचा वाद इतका विकोपाला गेला की संसाराला आपल्या नाजूक हातांनी सजवणाऱ्या हातांनीच त्याला आग लावली। बाहेर गेलो, नंतर या मर्दा अंकलनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला। त्यानंतर ती घराच्या बाहेर गेली आणि मी घरात थांबलो। 6 वाजता तिनं आली, मी दरवाजा उघडला नाही। मी सांगितलं तिला की बाबा माझ्या जीवाचा धोका आहे, मी तुला आत नाही घेणार आणि सगळं संपलंय, सगळंच हे झालंय, आईवडिलांसमोरच बोलू आपण काय करायचंय, तोडायचं तर आहे तर शांततेत करू ना। तुम्ही समजूत घालायचा प्रयत्न केला, समजा बोलायचं, पण ते समजुतीच्या मनस्थितीत नव्हती ती। आणि त्यानंतर मर्दा अंकलला बोलून हे केलं, वर परत त्यांना कळवलं, तर तेव्हा तेवढ्या वेळात मर्दा अंकलने समजूत घातली म्हणून मी घराच्या बाहेर पडलो, ती घराच्या आत गेली। एकमेकांना पटवून न घेणाऱ्या या दाम्पत्यानं हा वाद सामंजस्यानं मिटवायला हवा, पण त्याऐवजी रागाच्या भरात उचललेल्या या टोकाच्या पावलानं इमारतीतील इतर संसार उघड्यावर आणले असते। एखाद्या निरपराधाचा त्यात मृत्यूही ओढावला असता। वेळीच अग्निशमन दलाचे बंब त्या ठिकाणी पोहोचले। 2.5 तास ते 3 तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग विझली, अन्यथा अनर्थ घडला असता। संभाजीनगरातून सचिन जिरेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।